गुड मॉर्निंग फ्रेंड्स. स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यावरती क्लिक करून आपलं डीमॅट अकाउंट देखील ओपन करायला विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. सगळ्यात आधी जाणून घेऊयात की काल आपल्या मार्केटमध्ये काय झालं. आपलं मार्केट दिवसभर हे ऑलमोस्ट फ्लॅट ट्रेड करत होतं, परंतु जाता जाता शेवटच्या अर्ध्या पाऊण तासामध्ये मार्केटनं सरेंडर केलं आणि मार्केट ऑलमोस्ट 45-50 पॉईंट डाऊन बंद झालं. परंतु त्यासाठी एकच स्टॉक कारणीभूत होता, तो म्हणजे रिलायन्स. तर आता रिलायन्स खाली का आला आणि अचानक त्याच्यामध्ये ड्रॉप का पाहायला मिळाला ते आधी जाणून घेऊ. तर काल जेव्हा ही न्यूज आली त्यानंतरच रिलायन्स पडायला लागला, ते म्हणजेच की स्टारलिंकला इंडियामध्ये लायसन्स मिळालेलं आहे 5 वर्षांकरता आणि साहजिकच आहे की स्टारलिंक हायस्पीड इंटरनेट प्रोव्हाइड करणार आहे आणि ते डिरेक्टली जिओ आणि एअरटेल यांच्यासोबत कॉम्पिटिशन करणार आहे. त्यामुळे जर तिसरा प्लेयर आला तर साहजिकच आहे की प्राईज वॉर सुरू होईल आणि त्याच्यामुळे थोडासा लॉस सगळ्यांनाच होऊ शकतो आणि त्यामुळे मार्जिन्सवरती प्रेशर येऊ शकतं आणि म्हणून रिलायन्सचा स्टॉक काल पडलेला पाहायला मिळाला. आणि दुसरी गोष्ट ते म्हणजेच की रिलायन्सनं अनाऊन्स केलं होतं की 2025मध्ये ते जिओचा IPO घेऊन येतील, परंतु काल रॉयटर्सने एक रिपोर्ट पब्लिश केला आणि त्यात त्यांनी सांगितलं की काही सूत्रांकडनं मिळालेल्या माहितीनुसार 2025मध्ये तरी रिलायन्स जिओचा IPO घेऊन येणार नाही आहे, तसा कुठलाही प्लॅन त्यांचा नाही आहे. ओके, तर मग आता साहजिकच आहे की या दोन्ही गोष्टी स्टॉकसाठी निगेटिव्ह होत्या आणि त्यामुळे स्टॉक काल पडलेला आहे आणि मे बी तो कन्सॉलिडेट अजून जास्त करू शकतो, कारण साहजिकच आहे की रिलायन्स जरा हायर साईडला गेलेला आहे, त्यामुळे त्याला तोडण्यासाठी पाडण्यासाठी काही ना काहीतरी रिझन्स हवे आहेत आणि ते हे रिझन्स ठरू शकतात. आता जर आपण बाकीचं समजा US मार्केट जर काल रात्री पाहिलं तर US मार्केट हे पुन्हा एकदा ग्रीनमध्ये क्लोज झालेलं आहे. त्याच्यामागे बेसिकली एक रिझन आहे, ते म्हणजे ती जी रेट कटची प्रोबॅबिलिटी आहे तर ती इन्क्रीज झालेली आहे आणि त्यामुळे तिथे मार्केट ग्रीनमध्ये क्लोज झालेलं आहे. आता जर आपण ग्लोबल मोमेंटम जर पाहिलं तर ग्लोबल मोमेंटम मिक्स आहे, कारण जरी US मार्केट ग्रीनमध्ये क्लोज असले तरी काल ट्रम्पने 8 देशांना पुन्हा नवीन टॅरिफची लिस्ट पाठवलेली आहे, ज्याच्यामध्ये श्रीलंका, ब्राझील वगैरे हे देश आहेत की ज्यांच्यावरती 30% पर्यंतचे टॅरिफ्स लावण्यात आलेले आहेत, परंतु त्यामध्ये इंडियाचं नाव नाही आहे. त्यामुळे इंडियासाठी मे बी ही गुड न्यूज आहे, परंतु ग्लोबल मोमेंटम मात्र त्यामुळे वीक झालेला आहे. जर आपण आता एशियन मार्केट जर पाहिले तर ऑलमोस्ट मिक्स सेटअप आहे, त्यामुळे फार काही जास्त गिफ्ट निफ्टी इंडिकेट करत नाही आहे. गिफ्ट निफ्टी इंडिकेट करते की मार्केट हार्डली 30 ते 40 पॉईंट गॅप अप ओपन होईल, ज्याला आपण ऑलमोस्ट फ्लॅट म्हणू शकतो. जर आपण कालचा FIS DIचा डेटा जर पाहिला तर FISनं 77 कोटींचं अगदी मार्जिनल बाईंग केलेलं आहे आणि त्याच्या अगेन्स्ट डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सनं 1000 कोटींचं बाईंग केलं आहे. आता जर आपण कालचा रिपोर्ट पाहिला तर जो मंथली SIPचा रिपोर्ट येतो तर तो 27,000 कोटी क्रॉस करून गेलेला आहे. म्हणजेच काय की आपले जे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्स आहेत तर त्यांच्याकडे पैशांची पॉवर आता भक्कम होत चाललेली आहे, हे आपल्याला दिसून येतं. त्यामुळेच आपण पाहतोय की रोज ते 1000 कोटी, 500 कोटी, 1,500 कोटी असं बाईंग करतायत, कारण साहजिकच आहे की ते पैसे त्यांना डिप्लॉय करावे लागत आहेत आणि त्यांच्याकडे तेवढे पैसे नवीन येत आहेत सुद्धा. ही गोष्ट देखील फार महत्त्वाची ठरते इथे. आता जर आपण पाहिलं तर ग्लोबल मोमेंटम जरी वीक असला तरी मार्केट कन्सॉलिडेशन मोडमध्ये आहे आणि इंडिया USची जी काही ट्रेड डील होऊ शकते तर ती ट्रेड डील जास्त महत्त्वाची ठरू शकते. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की आज आहे TCSचा रिझल्ट आणि शिवाय एक्सपायरीसुद्धा आहे, त्यामुळे TCSच्या स्टॉकवरती लक्ष ठेवणं फार जास्त गरजेचं ठरणार आहे, कारण आज एक्सपायरी आहे आणि जेन स्ट्रीट हल्लीच बॅन झाल्यामुळे एक्सपायरीमध्ये काही फार मोठं मुवमेंट येण्याची पॉसिबिलिटी नाही आहे, त्यामुळे एक्सपायरी तर साईडवेज जाईल मे बी. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आफ्टर मार्केट TCSचा रिझल्ट आहे, त्याचा इम्पॅक्ट आपल्याला उद्या मार्केटवर पाहायला मिळेल. आता IT स्टॉक्सकडनं फार काही चांगले रिझल्ट्स एक्सपेक्टेड मुळातच नाही आहेत. ओके, त्यामुळे TCSकडनं देखील काही फार चांगली अपेक्षा नाही आहे, परंतु यामध्ये काय आहे की IT स्टॉक्स ऑलरेडी खूप जास्त बीट अँड डाऊन आहेत, त्यामुळे जरी समजा IT स्टॉक्सचे रिझल्ट जरी खराब आले तरी डाऊनसाईड फार नाही आहे, परंतु जर समजा चुकून चांगले रिझल्ट त्यांनी दिले किंवा मग त्यांनी गायडन्स जर चांगलं दिलं, कारण सध्या USमध्ये आपण पाहतोय की टॅरिफ वॉर थोडंसं शांत व्हायचा प्रयत्न करते,
US जे आहे ते वेगवेगळ्या देशांसोबत ट्रेड डील करण्याचा प्रयत्न करते. भारतासोबतही स्पेशली ट्रेड डील चालू आहे. त्यानंतर युद्ध थांबलेली आहेत. फार काही आपण काय म्हणतो की जिओपॉलिटिकल टेन्शन नाही आहे. क्रूड ऑइल शांत आहे. मग या सगळ्या गोष्टी, काही गोष्टी पॉझिटिव्हसुद्धा आहेत की ज्याच्या बेसिसवरती ते फ्युचर प्रेडिक्शन करू शकतात. मग जर चांगलं त्यांनी केलं तर मे बी IT स्टॉक्समध्ये आपल्याला शॉर्ट कवरिंग पाहायला मिळू शकतं. परंतु ते आज संध्याकाळी कळेल की नक्की काय होतं ते. त्यामुळे हवेतच उगीच बोलण्यात कुठलाच पॉईंट नाही आहे. परंतु IT स्टॉक्समध्ये डाऊनसाईड कमी आहे एवढं मात्र लक्षात ठेवा. म्हणजे जरी खराब रिझल्ट आले ॲज पर एक्सपेक्टेड तरीसुद्धा स्टॉक खाली जास्त जाऊ शकत नाही. परंतु जर चांगले रिझल्ट आले किंवा गायडन्स चांगलं दिलं तर शॉर्ट कवरिंग होऊन स्टॉक पळू शकतात फार चांगल्या पद्धतीनं, हे मात्र लक्षात असू द्या. आणि सेम इन्फोसिसचा सुद्धा आहे. म्हणजे पूर्ण IT पॅकवरती त्याचा इम्पॅक्ट हा राहणार आहे आणि इव्हन मार्केटवर देखील. आणि मार्केट याचीच वाट पाहते, कुठला तरी एखादा ट्रिगर मिळावा आणि मार्केटनं वर जावं, हेच मार्केट पाहते. आणि म्हणूनच मार्केट कन्सॉलिडेट करते, कारण हा जो महिना आहे हा रिझल्ट सीझन आहे जुलैचा. त्यामुळे आता IT रिझल्ट घेऊन येते, त्यानंतर मग कॅपिटल गुड्स, बाकीचे मग रिलायन्स वगैरे सगळे येतील आता मोठे मोठे, बँकिंग वगैरे. त्यामुळे हे सगळं पाहणं जास्त गरजेचं आहे की कोणाचे रिझल्ट चांगले येतात आणि काय होते. त्यामुळे मार्केटला रिझल्ट कसे वाटतात ते फार जास्त पाहणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीनं कॉशियस व्हायला हरकत नाही. परंतु डाऊनसाईडसुद्धा फार नाही आहे आणि अपसाईडसुद्धा मार्केटमध्ये फार नाही आहे. धड ना ब्रेकआउट होतो आहे ना ब्रेकडाऊन होतो आहे. आता ओपन इंटरेस्टच्या हिशोबाने जर पाहिलं तर प्रचंड स्ट्रॅडल सेल करण्यात आलेले आहेत. म्हणजेच मार्केटला हार्डली 100 पॉईंटसुद्धा मुवमेंट करू देणार नाहीत, अशा पद्धतीचं मार्केट इथे आपल्याला पाहायला मिळतंय. आणि साहजिकच आहे की आजची एक्सपायरी संपल्यानंतर उद्या जो इम्पॅक्ट आहे तर तो रिझल्टचा पडायला सुरुवात होईल. त्यामुळे आजची साईडवेज जरी गेली तरी काही अडचण नाही. परंतु उद्या आपल्याला मार्केटमध्ये एक ट्रेंड छोटा मोठा तरी पाहायला मिळू शकतो अशी अपेक्षा आहे. जर तुम्ही ऑप्शन सेलर असाल तर तुम्ही अगदी पाहिलं असेल की ओपन इंटरेस्ट जो आहे तो 26,000, त्यानंतर 25,900, 25,800, 25,600पर्यंत प्रचंड कॉल रायटिंग आपल्याला झालेलं पाहायला मिळतं. आणि डाऊन साईडला जर पाहिलं तर 25,400पासून खाली 25,300, 25,200, 25,000 इथपर्यंत देखील फार जास्त पुट रायटिंग आपल्याला पाहायला मिळते. जर आपण इंडिया विक्स पाहिला तर इंडिया विक्स हा प्रचंड ड्रॉप झालेला आहे, लक्षात ठेवा. आणि ही गोष्ट कॉन्शियस करणारी आहे. म्हणजेच जर अजून एखादी रॅली आली तर ती लास्ट लेग ऑफ रॅली असू शकते असं माझं मत आहे. कारण इंडिया विक्स हा अगदी 11च्या आसपास आलेला आहे. म्हणजेच काय की ऑप्शनच्या ज्या प्राइसेस आहेत तर त्या प्रचंड लो झालेल्या आहेत. तुम्ही पहा इंडिया विक्स कमी असल्यामुळे. आणि हीच गोष्ट इम्पॅक्ट कशी करते की जेव्हा मार्केट डाऊन साईडला यायला सुरुवात होते, मार्केटमध्ये फिअरनेस क्रिएट होतं किंवा एखादा गॅपडाऊन ओपन होतो मार्केटमध्ये, तेव्हा इंडिया विक्स अचानक शूटअप व्हायला सुरुवात होते आणि ऑप्शनच्या ज्या प्राइसेस आहेत त्या शूटअप व्हायला सुरुवात होते. आणि त्यामुळे ज्यांनी ऑप्शन सेल केलेले असतात तर त्यांच्याकडे फार मार्जिन शिल्लक राहत नाही. ओके. आणि त्यामुळे ते इमिजिएट एक्झिट करायला सुरुवात करतं आणि मार्केटला ते अजून प्रेशर करतं आणि अजून खाली घेऊन जातं. कारण हीच गोष्ट फार महत्त्वाची असते की कुठे मार्केट थांबून काय करू शकतं हे जाणून घेणं फार महत्त्वाचं ठरत असते. त्यामुळे पाहूयात की काय होतं ते. ट्रेड डीलची घोषणा होती आहे की रिझल्ट चांगले येत आहेत. ह्या दोनपैकी एक गोष्ट मार्केटला अपसाईडला ट्रिगर करू शकते. आणि जर रिझल्ट चांगले आले नाहीत तर मग मात्र मार्केटला खाली जाण्यापासून कुणीही थांबवू शकत नाही, हे लक्षात असू द्या. होप सो सगळं काही व्यवस्थित व्हावं. तर मग भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आजचा हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.